आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. बाप रखुमा देवी वरू न विसंबे सर्वथा, बाप रखुमा देवी वरू न विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग विठोबा. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबारायांचा असून प्रपंचाला सफल आणि सुफल करण्याचा उपाय सांगणारा हा अभंग आहे. अभंगाचं काहीसं चिंतन सांगण्याच्या पूर्वी सेवेचं प्रवृत्ती निमित्त सांगून मग अभंगाकडे जाऊ. हा नाम महोत्सव ब्रह्मलीन दादांच्या 84व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुरू आहे. दादांच्या जीवनातल्या अनेक कथा अतिशय सुरस आहेत आणि अतिशय सरस आहेत. त्यातली एक कथा अशी, लोकमान्य टिळक दादांना भेटण्याकरता काशीला गेले. दादा राहत होते त्यावेळी ब्रह्मलीन परमहंस परिव्राजकाचार्य दक्षिणामूर्ती स्वामींच्या आश्रमात. आणि तिथे भेटायला गेल्यानंतर स्वामींची बुद्धिमत्ता पाहून टिळक सुद्धा अवाक झाले, स्तिमित झाले. व्यवहारामध्ये आमचा असा अनुभव आहे की धोत्रात बघितल्यावर हा येडा आहे असं समजतात. असा व्यवहारचा हा अनुभव आहे. परंतु आजही अजूनही हिंदू लोकांच्या मनामध्ये भगवं वस्त्र धारण करणाऱ्या व्यक्तीविषयी आदर आहे. आणि तो काळ तर फार धर्माविषयीचा अनुकूल होता. आताच आपण धर्माला विसरायला लागलो. धर्मनिरपेक्षता ही फक्त हिंदूंच्याच डोक्यात भरलेली आहे, लक्षात ठेवा. बाकी लोकांना ती मान्य नाहीये. किंबहुना मी कायम कीर्तनात सांगत आलोय, आता ते सांगण्याचा काळ आहे म्हणून सांगतोय. परिस्थिती जर अशीच राहिली तर पुढच्या 15 ते 20 वर्षात आपल्याला कीर्तनं गुंडाळून पळावं लागेल, लक्षात ठेवा. असो, तर दक्षिणामूर्ती स्वामींकडे गेल्यानंतर त्यांची बुद्धिमत्ता पाहून टिळक अवाक झाले, स्तिमित झाले. आणि त्यांनी स्वामींना एक आग्रह केला. तो आग्रह असा केला की स्वामीजी आपण इंग्रजी शिका. कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्यासारख्या बुद्धिमान आणि संन्यासी महात्म्याची आवश्यकता आहे. तर आपण इंग्रजी शिका, म्हणजे आम्हाला इंग्रजी बोलणारा संन्यासी मिळेल. त्यावर स्वामींनी असं उत्तर दिलं, बुद्धिमान माणसं जी असतात ना, ती प्रश्नाचं उत्तर देत नाहीत, प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारतात. कायम बघा तुम्ही, बुद्धिमान माणसं प्रतिप्रश्न करतात. त्यांनी प्रतिप्रश्न केला. कोणी? स्वामीजींनी. कोणाला? लोकमान्य टिळकांना. प्रश्न असा विचारला, तुम्हाला इंग्रजी येतं का? कुणाला विचारलं? ते म्हणले येतं. टिळकांची बुद्धिमत्ता काय सांगायची आता, अफाट. म्हणजे गोष्ट आपली दादांची चालली आहे, पण वर्णन टिळकांचं करतो, कारण ते जीवलग मित्र होते. त्यांच्यावर एक खटला सुरू होता आणि त्या खटल्यामध्ये आरोपित हा शब्द बरोबर, आरोपी हा शब्द चुकीचा. आरोपित म्हणजे ज्याच्यावर आरोप झाले तो. तर आरोपित होते दोघं, टिळक आणि आगरकर. आणि समोरच्या वकिलांनी त्याचं म्हणणं लेखी स्वरूपात मांडलेलं होतं. त्याला मराठीमध्ये से म्हणतात. त्या वकिलांनी त्याचा से दिला होता आणि त्याची नक्कल त्यांना मिळत नव्हती. तर टिळकांनी विचारलं, आम्हाला तुम्ही नक्कल देऊ नका, पण वाचायला द्याल का? नाही, वाचायला देऊ म्हणले. आता हे जे खटले चालतात ना,
ते सामान्य नसतात. म्हणजे त्याचं जे बाड असतं, मराठीमध्ये ज्याला डॉक्युमेंटेशन म्हणतात, फार मोठं आहे. तर ते बाड त्यांना वाचायला दिलं. त्यांनी डोळ्या खालून घातलं. अर्ध टिळकांनी वाचलं, अर्ध आगरकरांनी वाचलं. आणि घरी आल्यानंतर सगळं लिहून काढलं. एकदा वाचून एवढी प्रकांड बुद्धिमत्ता आणि इंग्रजीवर प्रभुत्व. ते म्हणले येतं मला इंग्रजी. स्वामी म्हणाले असं करा, मी जरी इंग्रजी शिकायचं ठरवलं ना तर कमीत कमी 6 महिने लागतील. मग एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्हाला इंग्रजी येतच आहे, तुम्ही संन्यास घ्या. तुम्हाला पाहिजे काय? इंग्रजी बोलणारा संन्यासी. मग मी इंग्रजी शिकण्यापेक्षा तुम्ही संन्यास घेणं लवकर आहे. अशा गुरूंचे शिष्य दादा आहेत. आणि दादा सुद्धा अतिशय बुद्धिमान. म्हणजे बुद्धिमान हा शब्द चरित्र या दृष्टीने सांगतो बरं, कारण व्यक्तित्व या दृष्टीने पाहिलं तर तो शब्द थिटा आहे, खुजा आहे, अपुरा आहे, पुरणारा नाही, परिपूर्ण वर्णन करणारा नाही. आणि अशा दादांचं पुण्यस्मरण. दादांची काही उत्तरं. एकदा एक जण दादांकडे आला, म्हणला दादा मला करमत नाही, काय करू? म्हणले ज्ञानेश्वरी वाच. आता गंमत अशी आहे, लोकांना ज्ञानेश्वरी वाचताना करमत नाही. तो म्हणला मला नाही करमत, काय करू? कसं काय? म्हणले माझ्या घरचे सगळे गावाला गेले. काही दिवसांनी पुन्हा तो दादांना बोलवायला म्हणला, दादा चला घरी, पाय लावा. दादा गेले. गेल्यावर बाहेर सुंद्री नावाचं वाद्य वाजत होतं. आपण एक मोठे सनई वादक आता ब्रह्मलीन झाले, उस्ताद बिस्मिल्ला खान, त्यांचं जर कधी वादन ऐकलं तर त्यात एक स्वर का आयम सुरू असतो. आणि ते एवढंच वाद्य छोटं, विधभर. त्या विधभर वाद्याचं नाव आहे सुंद्री. आता राम मंदिराचं जेव्हा लोकार्पण झालं, प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हा प्रत्येक राज्यातून एक एक वाद्य आणलं होतं. त्यात महाराष्ट्रातून सुंद्री होती. आणि ती सुंद्री वाजत होती म्हणजे त्यांची धाकटी पोरगी ती बाहेर रडत होती. ती सुंद्री. आत गेलं सनई, मोठी मुलगी रडत होती. आणि त्याच्या आत नगारखाना. मग दादांनी सांगितलं बरोबर आहे, तुला या नगारखान्यात राहण्याची सवय आहे, एकांतात करमणार नाही तुला. दादा अतिशय परखड बोलत असत. एकदा एका संन्यासाचा सत्कार दादांच्या हस्ते ठेवला. आणि त्यांनी संन्यास विद्युक्त पद्धतीने घेतलेला नव्हता. संन्यासाचे अनेक प्रकार आहेत आणि संन्यासाची अनेक कारणं सुद्धा आहेत. मी नेहमी सांगतो, काही लोक संन्यास यामुळे घेतात की बायको पोरं ऐकत नाहीत, म्हणजे यांच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून संन्यास घेतात. काही लोक त्राग्याने संन्यास घेतात. काही लोक घेतलेलं कर्ज फेडावं लागू नये म्हणून संन्यास घेतात. आजही संन्यास घेतल्यानंतर संन्यासाच्या आधीचं कर्ज तो देणं लागत नाही, कारण तो त्याचा पुनर्जन्म झाला, आता तो आधीचा मेला. असो, तर त्या संन्यासाचा सत्कार दादांच्या हस्ते होता. आणि दादांनी तिथे त्या व्यासपीठावर असं सांगितलं की यांनी घेतलेला संन्यास विद्युक्त नाही, म्हणून मी यांना हार घालत नाही, मी यांच्यावर हार फेकतो म्हणले. आणि त्या व्यासपीठावर त्या हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हार भिरकावला. अत्यंत धर्माभिमानी. आपला धर्माचा अभिमान कमी होतो आहे. इथून तुम्ही वर गेलात की जो रस्ता लागतो तो आहे आळंदी ते देहू. आणि ही जी वास्तू आहे ही आहे 24 वाडीत. आळंदी नदीच्या पलीकडं, नदीच्या अलीकडे 24 वाडी. आणि पलीकडे वर गेल्यानंतर अशा उभ्या गल्ल्या आहेत. मला त्या माहीत नाहीत अजून, पण वरून जाताना दिसतात. तर एक गल्ली सोडून त्याच्या पलीकडे एक 7-8 महिने किंवा वर्ष झालं असेल, 100 लोकांचं धर्मांतर झालं. त्यांनी हिंदू धर्म सोडला
आणि दुसऱ्या धर्मात गेले. ज्या धर्मात गेले त्याचा उच्चारही मला करायचा नाही. इथे तुम्ही मला बाहेर विचारा, मी सांगतो. याचं कारण आपला धर्माचा अभिमान लुप्त होत चाललाय. दादा अत्यंत धर्माभिमानी होते. एक धर्मसभा पंढरपूरला आयोजित केली होती आणि काही लोकांकडून त्यांना धमक्या आल्या की तुम्ही जर ही परिषद घेतली तर आम्ही जो अध्यक्ष होईल त्याला गोळ्या घालू. त्या अध्यक्ष घाबरले. मग त्या सगळ्या लोकांनी दादांना विनंती केली की असं असं घडलंय, अध्यक्ष नाही म्हणतात तर आपण अध्यक्ष होतो म्हणले. धर्मासाठी व्हायला पाहिजे. झाले. आपलं धर्माकरता जीव देण्याचं धाडस आहे का एकदा विचार करा. दादांचं तेवढं धाडस होतं आणि त्यांचं हे पुण्यस्मरण. त्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. विठोबार काल काकड्याला मी 17च उलटा घातला. होतं कधी, व्हायलाही पाहिजे कधी कधी. नेहमीच उलट कशाला, कधी उलट अंग झाकलं जाते, संपला विषय. आता मी स्वर 100 वेळा लावायला होतो. आता हे आपल्या हक्काची मुलं आहेत म्हणून ऐकतात, नाही तर लोक काय म्हणतात एवढं चालतंय की इतकं कुठं बारकावं करताय. अहो स्वर विषयच बारकाव्याचा आहे, करायलाच पाहिजे तो. मी काल सगळ्या भाषा सांगितल्या, कोकणातली राहिली. या मुलांनी तक्रार केली तुम्ही कोकणातली सांगितलीच नाही. तर कोकणामध्ये ना कीर्तनकार आला की कीर्तन आलं म्हणतात. आणि ते जर बारकाव केला ना या बुवाचे लईच नखरे म्हणतात. पण स्वर हे अविभाज्य अंग आहे कीर्तनाचं. असो, आपण संसाराचा जर विचार केला, संसाराविषयीचं वाङ्मय पाहिलं, संसाराविषयीचं म्हणजे संसाराचं वर्णन करणार, तर सर्वत्र संसार हा निष्फल स्वरूपाचा आहे असंच वर्णन आहे. यया फळना चुंबिता फूलना तुरुंबिता येरतो पंडुसुता रुखुचिहा. रुखू म्हणजे वृक्ष. आता तो सामान्य लोकांना वृक्ष वाटत नाही ते सोडा. एकदा एका मनुष्याचा विवाह होत नव्हता. चांगल्या चांगल्या स्थळांना नाही म्हणाला. शेवटी विवाह झाला. तर जिचा विवाह झाला ती होती संक्रांत. संक्रांत म्हणजे डोळ्यात फुल पडलेलं होतं. तर एकाने विचारलं, अरे ही एवढी कुरूप आहे, तिच्या डोळ्यात फुल पडले, तुला चांगली चांगली स्थळं आली, तू नाही म्हणालास, आणि हिला कस काय हो म्हणाला. तर तो म्हणतो, माझ्या दृष्टीने बघा म्हणजे कळेल. विठोबार म्हणून वास्तविक पाहता संसार वृक्षच आहे. पण एखाद्याला कुत्र आहे, कुत्र, ते कुत्र्याला हाड मिळते एक विकत, प्लॅस्टिकचं किंवा असं, आणि ते हाड त्या कुत्र्यासमोर टाकलं की ते चावतं, आणि चावल्यानंतर त्याच्या तोंडातून रक्त येतं आणि त्याला त्याच्याच रक्ताची चव लागते. परिणामतः त्याला वाटतं ही चव त्या हाडाची, आणि म्हणून त्याला जखम झालेली असून, रक्त येत असून त्याला ते हाड चावायला आवडतं. तसं प्रपंचामध्ये कितीही दुःख झालं, कितीही कष्ट झाले, तरी एखाद्या वेळी अनुकूल विषयाच्या प्राप्तीने जेव्हा आत्मानंदाची अभिव्यक्ती होते, तेव्हा ज्याप्रमाणे त्या कुत्र्याला त्याच्याच रक्ताची चव असून सुद्धा हाडाची चव आहे असं वाटू लागतं, त्याप्रमाणे आपल्या आत्मरूपाचा आनंद असून सुद्धा विषयात आनंद वाटू लागतं. दुःख बांधवडी आहे हा संसार,
सुख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुख पाहता दुःख. जव म्हणजे केवढा असतो? फार लहान आहे. त्याचं कारण विषयामध्ये जर सुख नाहीच, तर जवा एवढं तरी का म्हटलं? तर जवा एवढं यामुळे म्हटलं की अनुकूल विषयाच्या प्राप्तीने जेव्हा वृत्ती स्थिर होते तेव्हा आत्मानंदाची अभिव्यक्ती होण्याला कारण कोण झाला? विषय झाला. म्हणून जवा पाहिजे. सुखाच्या अभिव्यक्तीला कारण होतो म्हणून जवा एवढं सुख, नाहीतर दुःखच आहे. इंगळ म्हटले, इंगळ काय? संसार दुःख मूळ चहूकडे, कोठे रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ, आम्ही शरणाऊ दृष्टी देईल निर्मळ, कवणामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा देवा परोपकारी, धर्म जागो सदैवाचा देवा परोपकारी, जागो सदैवाचा देवा परोपकारी, दृष्टी देतो त्याची परोपकार, संसार दुःख मूळ चाहू कडे इंगळ, 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 विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, 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 धर्म जागो सदैवाचा देवा परोपकारी,
संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, असं संसाराचं स्वरूप आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. दुःखाचं कारण जरी अज्ञान असलं तरी अज्ञानात सुख आहे. सूक्ष्म आहे बरं. दुःख व्हायला कारण काय आहे? अज्ञान आहे. कशाचं अज्ञान? आत्मस्वरूपाचं अज्ञान. पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जरी दुःख होत असलं तरी अज्ञानात सुख आहे. फक्त अज्ञानात हे थोडं अर्धवट आहे. अज्ञानाच्या अज्ञानात, अज्ञानाच्या ज्ञानातही दुःख आहे. म्हणून माणसाने एकतर अज्ञानाच्या अज्ञानात असावं किंवा ज्ञानात असावं. अज्ञानाच्या ज्ञानात किंवा ज्ञानाच्या अज्ञानात दुःख आहे. म्हणजे मला ज्ञान नाही हे कळालं, पण ज्ञान झालं नाही म्हणजे ज्ञानाचं अज्ञान आहे, किंवा अज्ञानाचं ज्ञान आहे, मला अज्ञान आहे याचं ज्ञान आहे. दोन्ही दुःखाच्या अवस्था आहे. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, 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 स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, जन तरी देखे गुंतले प्रपंचे, जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्याचे त्याची नाही, स्मरण ते त्याचे त्याची नाही, स्मरण ते त्याचे त्याची नाही, स्मरण ते त्याचे त्याची नाही. पूर्वी कीर्तनामध्ये कीर्तनात जो विषय सांगत असतील त्याच्या उलट प्रमाण द्यायचे बऱ्याच ठिकाणी. आणि त्याचं महत्वाचं कारण सांगतो तुम्हाला. त्या प्रमाण देणाऱ्या लोकांचा अभ्यास होता आणि दुसरं पाठांतर होतं. आणि त्यांच्या मनात अशी इच्छा असायची कायम. म्हणजे मी गुरुवारी महाराजांच्या कीर्तनात अनेक वेळे पाहिलं. त्या टाळकऱ्याची अशी इच्छा असायची की आमच्या मनामध्ये या प्रमाणाविषयी संभ्रम येतो, तुम्ही सोडवा, म्हणून विरुद्ध प्रमाण द्यायचे. आणि मग त्याची संगती गुरुवारी महाराज सांगत असत. पण आता काही विषयच राहिला नाही. म्हणजे कीर्तनकारच मोबाईलवर बघून अभंग म्हणतो, बाकीच्यांचा काही विषयच नाही. आता तंत्रज्ञान इतकं प्रगत झाले, ते टेलिप्रॉम्प्टर मिळतं. ते टेलिप्रॉम्प्टर असं समोर जर लावलं, समोरच्याला काहीच कळत नाही काय, फक्त याला दिसतं काय ते. म्हणून तो कीर्तनकार काय म्हणतो, मागं नको उभं राहू, असं आहे. दिसतं ते काय चाललंय. आता ही झाली विरुद्ध प्रमाण, की संसार कसा दुःखाने भरलेला आहे, संसारामध्ये कसं दुःखाचं आधिक्य आहे. आता याला सुरुद्ध प्रमाण. सोनियाचा दिवस आली अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आली अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आली अमृते पाहला, सोनियाचा दिवस आली अमृते पाहला. नाम आठविता रूपी प्रगट झाला,
प्रगट पैधाला नाम आठविता रूपी प्रगट पैधाला प्रगट पैधाला गोपाळा तुझे ध्यान लागू मना गोपाळा तुझे ध्यान लागू मना सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला 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 नाम आठविता रूपी प्रगट पैधाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन, या सुरुद्ध आणि विरुद्ध प्रमाणांचा विचार केला तर पहिला प्रश्न हा येतो की मग संसार खरा दुःखरूप का आनंदरूप? कारण दोन्हीही प्रमाण संतांचीच आहे, किंबहुना एकाच संतांची दोन प्रमाण आहेत. एक प्रमाण सांगतं संसार दुःखरूप आहे आणि दुसरा सांगतो सुखरूप आहे. एक सांगतो निष्फल आहे, एक सांगतो सुफल आहे. मग त्यातलं खरं काय? कारण वस्तुस्थिती ही आहे की संत अपवादाने सुद्धा खोटं सांगत नाही. मग खोटंच तर सांगत नाहीत आणि असंही सांगतात असंही सांगतात. नेमकं खरं काय? त्याचं उत्तर असं आहे, परिस्थिती बदलत नाही, दृष्टी बदलू शकते. ते एक नवीन पेव निघालंय, त्याला म्हणतात मोटिवेशनल स्पीकर. तो काय करतो? तुमचं खचलेलं मनोधैर्य वाढवतो आणि तो स्वतः डिप्रेशनच्या गोळ्या घेतो. ते एक हे MLM नावाची संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, मल्टी लेवल मार्केटिंग. अनेक लोकांना अनुभव आहे. ग्रामीण भागात लोक कोटी कोटी रुपयाला बुडली आहेत आमच्या माहितीतली. मग ते काय सांगतो, असं करा, तुम्ही आम्हाला जॉईन व्हा आणि 5,000 रुपये भरा, फक्त 5,000. आणि काय करा, 5,000 भरणारी 3 माणसं तुम्ही आणा. मग किती झाले? 15,000. तुम्ही 3 माणसं आणली की त्या 3 माणसांना सांगायचं तुम्ही 3 आणा आणि या प्रत्येकावर तुम्हाला कमिशन मिळेल. गणितामध्ये भागाकार गुणाकार हा विषय वेगळा आहे आणि घातांक हा विषय वेगळा आहे. म्हणजे ज्यांचा शास्त्राशी संबंध आला, सायन्सशी, त्यांच्या लक्षात येईल. 2 गुणिले 2 आणि 2चा वर्ग म्हणजे 2^2. तसं 2चा घन 2^3. तर हे हा घन आहे, नुसता गुणाकार नाहीये. म्हणजे एका पायरीत 3 झालं ना, दुसऱ्या पायरीत 6 नाही होत, 9 होतं थेट. त्याच्या पुढच्या पायरीमध्ये 18 नाही होत, 81 होतं. आणि मग तो सांगतो असं वाढत गेलं की काही दिवसानंतर तुम्हाला दरमहा 2 कोटी रुपये मिळतील. असं तो भाषण ठोकतो आणि तो म्हणतो मी 25 वर्ष या व्यवसायात आहे, अमुक तमुक. माझ्याकडे आज BMW आहे आणि तासाभराने कळतं ती BMW भाड्याने आणलेली आहे. या लोकांना गंडवायला. तसे मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांच्या स्वतःच्या मोटिवेशनचा पत्ता नाही. मी असा विचार करतो आहे
की आता पुढच्या काळामध्ये आपण डिमोटिवेशनल स्पीकर म्हणून काम केलं पाहिजे. मग लोक जे हवेत चालतात ना त्यांना जमिनीवर आणलं पाहिजे. लक्षात ठेवा, वस्तुस्थितीचं भान पाहिजे माणसाला. नुसते इमले बांधून चालत नाही. मी कितीतरी लोकांना पाहिलं, त्यांचा व्यवहार केवळ एका कारणामुळे बुडाला, त्यांना वस्तुस्थितीचा विचार करता येत नाही. वस्तुस्थितीचा विचार हा आहे की परिस्थिती बदलणार आहे का. ठेविले अनंते तैसे राहे, ठेविले अनंते तैसे राहे, असू द्यावे समाधान, असू द्यावे समाधान, असू द्यावे समाधान. आपलं कीर्तन आज उशिरा सुरू झाले बरं का. म्हणजे सांगितलेलं बरं, नंतर फार पंचायत होते, काय सांगायचं. असो, वस्तुस्थितीचा विचार म्हणजे काय. विषयाच्या वास्तव स्वरूपाला समजलं पाहिजे. भगवंत त्याच्यासाठी उपाय सांगतायत. दुःख दोषानुदर्शनम. दुःख, दुःख नव्हे, काय म्हणायचं, दुःख. क आणि ख याच्या आधी जर अनुस्वार आला तर त्या अनुस्वाराचा उच्चार पाय मोडलेल्या ख सारखा करावा, म्हणून दुःख. तर त्या विषयाच्या वास्तव स्वरूपाला जर समजून घ्यायचं असेल तर ठेविले आनंदे तैसेची राहावे यात सांगण्यात तात्पर्य काही नाहीच आहे. चित्ती असू द्यावे समाधान यात तात्पर्य आहे. तर चित्ती असू द्यावे समाधान विपरीत परिस्थितीत कसं हो. मला खायची चिंता आहे, मी समाधानात कसं राहू. माझ्या खिशात दमडी नाही, मी समाधानात कसं राहू. तर आपण लक्षात घ्या, सुख आणि दुःख हा विषय वेगळा आहे आणि समाधान हा विषय वेगळा आहे. दुःखामध्ये असताना सुद्धा समाधानी राहता येतं. आता ते कसं राहता येतं ते 12 वर्ष भांडी घासल्याशिवाय कळत नाही. म्हणून संतांनी सांगितल्याप्रमाणे प्रपंच हा निष्फळच आहे. प्रपंच हा दुःखरूपच आहे, दुःखरूपच राहणार आहे. पण त्या प्रपंचाकडे पाहण्याची दृष्टी जर बदलली, आणि ती दृष्टीचा बदल म्हणजे काय, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्वाला सत्यत्व आहे पण अधिष्ठान रूपाने आहे. तुम्ही सरकारी कार्यालयात कधी गेलाय मला माहित नाही, मला बऱ्याच वेळा जावं लागतं. दुर्दैव आहे काहीतरी. त्या सरकारी कार्यालयातली गंमत अशी की तो जो कर्मचारी असतो त्या कार्यालयातला, त्याच्याकडे कोटी कोटी रुपयाच्या गाड्या असतात, पण त्या कार्यालयामधल्या पंख्याचा आवाज काय बंद करत नाही. तर माझा एक मित्र माझ्या बरोबर आला, तो गायक आहे चांगला. मग त्यांनी काय केलं, तो पंखा जेव्हा फिरत होता ना त्याच्यात आवाज येत होता, गुई 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 असा आवाज येत होता. त्यांनी त्यातला स्वर शोधला. त्या पंख्याचा जो आवाज होता तो एका विशिष्ट स्वर, जसं चैतन्य आहे ना
चैतन्य कुठे आहे? सगळीकडे. खरं असं आहे की चैतन्य नाही असं काहीच नाही. स्वर तसाच आहे. स्वर सगळीकडे आहे. म्हणजे जो माणूस बेसूर बोलतो ना तो सुद्धा स्वरातच बोलतो. फक्त लावलेल्या स्वरात बोलत नाही म्हणून बेसूर. आता पखवाज जर एखाद्याला लावता आला नाही तर आम्ही काय करतो, म्हणजे मी काय करतो, ज्या आवाजात तो वाजतोय त्या आवाजात वीणा लावून घ्यायचा आणि त्यात कीर्तन करायचं. आता त्याला कळतच नाही तर काय करणार. कमी कर म्हणलं की वरून ठोकायचं का खालून तेच कळत नाही. मग काय करणार तिथं. पण स्वर तर पाहिजे. मग स्वर आहेच. आणि स्वर ही गोष्ट अशी आहे ती बाहेरून घालायची गोष्ट नाही, ती आतून यायची गोष्ट आहे. अभिव्यक्त ज्ञान सुद्धा तसं आहे, बाहेरून नाही घालताय, ते आतून येतंय. आणि स्वर येतो कारण तो असतो. नसलेला स्वर येऊच शकत नाही. फिजिक्सचं एक तत्व आहे की प्रत्येक वस्तूमध्ये, आणि ते आपल्या शास्त्राचंही आहेच, की प्रत्येक वस्तूत अवकाश आहे. कारण आकाश हे सगळ्या महाभूतांचं कारण. त्यामुळे आकाश सर्वत्र आहे. म्हणून तर खांबात खिळा जातो, कारण त्यात जागा आहे. जर नसेल तर जाईल कुठून. फक्त असलेलं कळतं किंवा असलेलं अभिव्यक्त होतं. तसा स्वर सर्वत्र असतो. त्या पंख्यातही होता. मला त्रास कुठपर्यंत झाला, जोपर्यंत मला तो स्वर कळाला नाही. आणि एकदा त्याने तो स्वर दाखवला मग मी स्वरच लावला त्याच्याबरोबर. मग काही त्रास व्हायचं कारण नाही. पंखा वाजतोच आहे, पंखा तोच आहे, मीही तोच आहे, फक्त दृष्टी बदलली. जगत तेच आहे, मी तोच आहे, दृष्टी बदलली. विश्व देव सत्यत्वे अधिष्ठान दिसलं पाहिजे. किंबहुना तारे भुजलासी हीच भानगड होते ना. दिसणारं स्वरूप आणि असणारं स्वरूप भिन्न आहे. तर दिसणारं स्वरूप दिसणारं जरी असलं तरी नाही असं कळणं म्हणजे सुखाचं साधन आहे. प्रतीतिकाली नाहीच्या निश्चयाला महत्व आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा दिसत नाही तेव्हा नाहीचा निश्चय होत शकतो. त्यासाठी ज्ञानाची काय आवश्यकता आहे? ज्ञानाची आवश्यकता आहे प्रतीती काळात नाहीच्या निश्चयाला. आता आम्ही एक जुना 4-5 खोकी उघडली इथे, त्यात काही पुस्तकं निघाली. त्यात एक मांडुक्य कारिकांचं पुस्तक आहे. गौडपादाचार्यांच्या मांडुक्य उपनिषदावरच्या कारिका आहेत, अप्रतिम आहेत. त्यात असा विचार आलाय, त्यांनी दृष्टांतही दिलाय. आदावंते चयन्नास्ती म्हणा वर्तमाने तथा. हा, मीच म्हणायचं असं काही नियम आहे का कुठं? तुम्हाला पाठे तुम्ही म्हणा. हा, वर्तमानेपि पुढे वितथै सदृशा संतो वितथा इव लक्षिताः आदौ अंते च यत न अस्ति. संस्कृत सोपं आहे, पहिलं लक्षात ठेवा. फक्त योग्य ठिकाणी तोडलं की कळतं. आदौ म्हणजे सुरुवातीला, अंते म्हणजे बघा येतं संस्कृत तुम्हाला. अंते म्हणजे शेवटी, यत म्हणजे जे, न अस्ति म्हणजे नाही. झालं, निम्मा अर्थ तर झाला. जे आधी नाही, जे नंतर नाही. पुढे लिहिले वर्तमाने म्हणजे काय? वर्तमान काळात. अपि म्हणजे सुद्धा, तत् म्हणजे ते, तथा म्हणजे तसे. म्हणजे जे आधी नसतं, जे नंतर नसतं, ते वर्तमानातही नसतं. दिसत असणं किंवा दिसत नसणं हा विषय नाहीये, लक्षात घ्या. प्रतीती असणं किंवा प्रतीती नसणं हा विषयच नाहीये. विषय आहे ती वस्तू आहे का, लक्षात घ्या. दृष्टांताच्या साहाय्याने सांगतो. सर्पाची प्रतीती आली का हा प्रश्न नाहीये. प्रश्न आहे सर्प आहे का नाही.
बरोबर. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सर्प आहे आणि सर्पाची प्रतीती आली, असं होतं का नाही? होतं. खरा साप साप दिसतोच की, बरोबर ना? म्हणजे सर्प आहे. विठोबर खुमाय म्हणजे सर्प आहे आणि सर्प दिसला तर त्या प्रसंगात सर्पाची प्रतीती आहे का? उत्तर द्या बरं का. आणि सर्प रज्जूवर दिसला म्हणजे सर्प नाही पण दिसला, प्रतीती आहे का नाही? म्हणजे रज्जूवर सर्प दिसला तरी प्रतीती आहे, सर्पावर सर्प दिसला तरी प्रतीती. म्हणजे सर्प असलाच पाहिजे असा नियम आहे का? म्हणून तो भ्रम होतो ना. जर सर्प असेल तरच दिसेल असं असेल तर भ्रम होईल का? होणार. मी हे एवढं उलगडून सांगतो कारण ही शिकवण्याची पद्धती आहे आणि ते गुरुवर्य महाराजांच्याकडून माझ्या रक्तात आले, त्याच्यामुळे ते शिकवण्याच्या पद्धतीने सांगतोय. समजलं उत्तम, नाही समजलं तर अतिउत्तम. म्हणजे सर्प आहे तरी प्रतीती आणि सर्प नाही तरी प्रतीती. म्हणून प्रतीती आहे का नाही हा प्रश्न नाही. प्रश्न आहे सर्प आहे का नाही. प्रतीती येणारच आहे. म्हणजे दोन्ही प्रसंगात आहे म्हणून. बरं, रज्जूवर भ्रम झाला तेव्हाही प्रतीती आहे आणि जेव्हा सर्प दिसला तेव्हाही प्रतीती. म्हणून प्रतीती आहे किंवा नाही हा प्रश्न नाही. प्रश्न आहे सर्प आहे का नाही. तसा प्रश्न आहे जगत आहे का नाही. त्याचं उत्तर सांगतात माग शोधा आणि पुढं बघा. अभ्यासाची एक पद्धत सांगतो तुम्हाला. म्हणजे मला माझ्या सगळ्या शिक्षकांनी ती सवय लावली. कधीही संदर्भ ग्रंथात जायचं, गाईडवरून अभ्यास नाही करायचा. म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर लिहिलेलं आहे त्याला गुण मिळणार आहेत, वाद नाही. पण मूळ संदर्भाकडे जायचं. तिथे काय होतं, आता आम्ही ब्रह्मसूत्राचं काही चिंतन करतोय तोडकं मोडकं, तर तिथे काय होतं, मागचा संदर्भ काय आहे हे कळाल्याशिवाय शब्दाचा अर्थच नीट होत नाही. म्हणून मागं पाहिलं पाहिजे. तसं जगताच्या प्रतीतीच्या माग पहा, सर्पाच्या प्रतीतीच्या मागे पहा. म्हणजे सर्पाची प्रतीती येण्याच्या पूर्वी, रज्जूवरच्या सर्पाची प्रतीती येण्याच्या पूर्वी सर्प होता का? नाही. आता जेव्हा दुसऱ्याला हे कळेल की ह्याला सर्प दिसला, तो सर्प नाही ती रज्जू आहे, आणि जेव्हा त्याला तो ज्ञान करून देईल की इथे रज्जू आहे सर्प नाही, आणि ती त्याच्या हातात देऊन त्याला दृढ अपरोक्ष होईल ही रज्जूच आहे, ही दोरीच आहे. आता प्रश्न आहे साप राहिला का? कुठं गेला? अदृश्य झाला. जादू. आमचे जॉबर होते, अतिशय विद्वान, अतिशय नम्र. तर ते साप गिळायचे, जिवंत साप, आणि जिवंत साप गिळून पुन्हा जिवंत बाहेर काढायचे, आणि विषारी साप गिळायचे. बिनविषारी नाही, दात काढलेला नाही, दातासहित विषासहित गिळायचे आणि परत बाहेर काढायचे. आम्हाला भासलेला सर्प सुद्धा थरथर थरथर कापवतो. खऱ्या सर्पाची काय गोष्ट घेऊन बसला. म्हणजे त्या सर्पाची प्रतीती येण्याच्या, या सगळ्यावरून अंततः निष्कर्ष, सर्पाची प्रतीती येण्याच्या पूर्वी सर्प नव्हता, आणि रज्जूचं दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर सर्प राहणार नाही.
याच्यावरून निष्कर्ष काय काढला? पण सर्प भासला, अध्यास झाला, सगळं बरोबर. शेवटचं वाक्य असं आहे की सर्प प्रतीती काळात सुद्धा न होता. मला भासला, दिसला, सगळं करते. तसं जगत मला भासलं, जगत दिसलं, मी जगतात राहिलो, व्यवहार केला. अंततोगत्वा निष्कर्ष हा आहे की पूर्वी जगत नव्हतं. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. होईल मागुता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. प्रपंच एक झाला होता, एक झाला होता, तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. होईल मागुता कदा कल्पांती घडेना. मागुता कया कल्पांती घडेना. होईल मागुता कदा कल्पांती घडेना. मिथ्या वार्ता. बरं असं म्हणा की आता जगत दिसते, पूर्वी होतं, पुढे राहणार नाही. किंवा मागे नव्हतं, पुढे राहील. हा, मागेही नव्हतं, पुढेही राहणार नाही. मग आता आहे का? आता आहे का नक्की? हा, दृष्टांत पुरतं नाही म्हणायचं, ठीक आहे. त्याचं उत्तर असं आहे की प्रतीती काळामध्ये सुद्धा चैतन्य आहे. अडचण ये आपल्याला ते दिसत नाही. आणि जर आपल्याला ते दिसेल, अधिष्ठान दिसेल, अधिष्ठान आहेच, अध्यास झालाच आहे, त्याचा वादच नाही. लक्षात ठेवा. आचार्य सांगतात अहमिदम मम इदम नैसर्गिकोयम लोक व्यवहार. मी आणि माझं, अहम इदम आणि मम इदम. अहम अध्यास आणि मम अध्यास झाला नसता, तो आता वेगळा विषय, आता त्या विस्तारात जात नाही मी. अस्मद युष्मत अहम त्वम फार पुष्कळ. ते व्याकरण ही गोष्ट अशी की एकदा जर तुम्ही त्याच्या नादाला लागलात तर नादच शब्द आहे त्याला. तर जोपर्यंत त्या शब्दाच्या मूळ धातूपर्यंत तुम्ही जात नाही, तोपर्यंत ते तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून तिकडे जात नाही मी आता. म्हणजे अध्यास झाला का हा प्रश्न नाहीये. अध्यास झाला हे निश्चित आहे. मग अध्यास झाला तर अध्यास कधी होतो? अध्यास कशाला म्हणतात? हा हा हा, काही सोपं, तुम्हाला जसं कळलंय तसं सांगा. विषय कळणं महत्वाचं. हा, काय होतं, लोक नक्कल करायला जातात, तिथं गडबड होते. मी मोठमोठ्या गायकांचे शिष्य पाहिले, नक्कल करतात. मग ती टांग घेताना अगदी हुबेहूब तशीच काढायचा प्रयत्न करतात. नाही जमणार हो तुमच्याशी. स्वराला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुमच्या गायनावर गुरुचा प्रभाव दिसणं साहजिक आहे. गुरुची नक्कल चूक, तसं विषय समजणं महत्वाचं. शब्द काय असतील काय नाही हा विषय वेगळा. तर अध्यास म्हणजे काय? जे जसं नाही तसं दिसणं, किंवा जे नाही ते दिसणं, किंवा ज्याच्या ठिकाणी जे धर्म नाही त्याच्या ठिकाणी ते धर्म दिसणं, किंवा एकाचे धर्म दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणं, या सगळ्याचं नाव काय? अध्यास. अध्यासामधले दोन अंश, दोन विभाग काय आहेत? अध्यस्त आणि अधिष्ठान. अधिष्ठान कशाला म्हणायचं? बोलान पटपट, वेळ कमी आपल्याकडं. हा, म्हणजे ज्याच्या ठिकाणी अध्यास झाला त्याला काय म्हणायचं? अधिष्ठान. आणि ज्याचा अध्यास झाला त्याला काय म्हणायचं? अध्यस्त म्हणायचं. आता अध्यस्त पदार्थाचं स्वरूप काय?
अध्यस्थान अधिष्ठान झालं की अधिष्ठानाच्या ठिकाणी झालं आणि ज्याचा अध्यास झाला तो अध्यस्थ. अध्यस्थाचं लक्षण काय? अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होते हो. प्रतीती सुद्धा अधिष्ठान रूपच आहे, लक्षात ठेवा. प्रतीतीच्या वेळी प्रतीती का आली? अधिष्ठानाची आली नाही इतकीच भानगड आहे. पण अध्यस्थ पदार्थाच्या स्वरूपाने कुणाचं ज्ञान झालं तुम्हाला? सामान्य रूपाचं ज्ञान कुणाचं आहे? प्रश्नच नाही. किंबहुना अधिष्ठानाच्या विशेष रूपाचं ज्ञान झालं नाही म्हणून अध्यास झाला का नाही? ही दंता त्याचीच आहे, नाहीतर व्हायचा प्रश्नच नाही. त्या वाक्यावर पंढरपूरचे मोठमोठे विद्वान गुरुजींकडे गेले होते. ते वाक्य असं आहे, इदमंश यद्यपि यद्यपि भ्रम आहे तथापि प्रमा आहे, असं वाक्य. तर भ्रमाबरोबर येतो प्रतीतीला येतो, प्रमे बरोबर येतो. म्हणून तो भ्रमाबरोबर भ्रमरूपाने प्रतीतीला येतो, प्रमे बरोबर प्रमारूपाने प्रतीतीला येतो. किंबहुना भ्रमकाळामध्येही अधिष्ठानाचं ज्ञान आहे, लक्षात ठेवा. फक्त अधिष्ठानाचं अधिष्ठान म्हणून ज्ञान नाही. इदम रूपाने कोणाचं आहे? अधिष्ठानाचंच आहे, फक्त विशेष रूपाचं अज्ञान आहे म्हणून प्रतीती. याचाच अर्थ प्रतीती काळामध्ये सुद्धा अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूपच आहे. म्हणजे जगत प्रतीती काळातही जगत ब्रह्मरूपच आहे. म्हणून विश्व देव सत्यत्व जगताला आहेच, कारण जगत नाहीच. आला का लक्षात? यद्यपि हे वाक्य उच्चारल्यावर खटकेल कानाला तुमच्या, की जगत सत्य आहे कारण जगत नाहीच, असं कसं? त्याचं कारण जगत ब्रह्मरूपाने सत्य आहे, अधिष्ठान रूपाने सत्य आहे. मग ज्याला जगताची प्रतीती येत नाही, अधिष्ठानाचीच प्रतीती येते, त्याला त्या जगापासून दुःख होईल का? होत नाही. दुःख होत नाही म्हणजे त्याला फार लागत नाही ते, किंवा आनंदही दुःखच आहे शेवटी, लक्षात ठेवा. किंबहुना दुःखापेक्षाही आनंदाची दुःखरूपता अधिक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पापाच्या पापरूपतेपेक्षाही पुण्याची पापरूपता अधिक आहे. सांगतो ना, पापाची पापरूपता अशी आहे की ते तुम्हाला फल देणार, बरोबर? म्हणजे फारच पाप केलं तर नरकात जाल, हे त्याचं फल आहे. पुण्याची गंमत अशी आहे, असं आहे, खिळे टोचत असतील तर दुःख आहेच, पण सोन्याचा खिळा टोचत असेल तर जास्त दुःख होऊ, कारण तो फेकू नाही देता येईना, कारण सोन्याचा आहे का नाही? तसं पुण्य म्हणजे सोन्याचा खेळ आहे. हा, तो टोचणार आहे, त्याचं कारण तो संपणार आहे एक दिवस. पुण्याची पावटी म्हणा, हा, संपणार आहे. म्हणजे कितीही श्रीमंत असला तरी कधीतरी ते संपणार आहे. तिथलं पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती,
अधोगती. दुःख काय? स्वर्ग मिळालाय, उत्तम भोग आहे. ब्रह्मादिक काय पदे अरे दुःखाची शिराणी तेथे तेथे झणी हा. जणू ती दुःखाची शिराणी आहे, दुःखाची साठवणूक आहे. कशामुळे हो? खरं तर असं आहे, स्वर्गामध्ये जे भोग आहेत ना, मी अनेक आमच्या मित्रांना सांगतो. मला एक आमचा मित्र म्हणला, मला तुमचं काहीही न ऐकता माझ्या मनात वैराग्य म्हणला. तुमचा मी विचारसागर ऐकला नाही, वृत्तीप्रभाकर ऐकले, माझ्या मनात वैराग्य आहे. मी त्याला सांगितलं की अजून, आणि हे खरं आहे की अजून सर्वोत्कृष्ट विषयाशी तुझा संबंध आला नाही. ज्यावेळी सर्वोत्कृष्ट विषय समोर उभा राहील तेव्हा तू नाही म्हणशील तर मानला. आपण कालच मी बोलत होतो यांच्याशी, साधन चतुष्टयाची यादी आहे. म्हणा बरं. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता. क्रम कसा पाहिजे माहिती का? मुमुक्षुत्व, विवेक, वैराग्य, समाधी, षटक असा पाहिजे ना. कशामुळे? मोक्षाची इच्छा असल्याशिवाय विवेकात प्रवृत्त होईल का? होईल का? वैराग्यात, समाधी, षटकात मग शेवटी का ठेवलं? तर त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला की मुमुक्षुतेशिवाय विवेकाच्या प्राप्तीत प्रवृत्ती होत नाही. हे जरी खरं असलं तरी या विवेक, वैराग्य आणि समाधी षटकाला प्राप्त केल्यानंतर जर शिल्लक राहिलं तर खरं मुमुक्षुत्व आहे. अहो, वैराग्याची झलक दिसली तर माणूस 4 बोटं वर चालतो. मला ते निकाल दिले, 5,000 घेतले नाहीत मी. अरे तू घेतले नाहीत कारण तुला 10 पाहिजे होते. हे काय वैराग्य थोडी आहे, हे नाहीये. पण आता असं वैराग्य झाल्यावर सुद्धा किंवा स्मशान वैराग्य येऊन सुद्धा जर लोकांना असं वाटतं की मी आता मोक्षाच्याही पुढे गेलो, तर खरं वैराग्य प्राप्त झाल्यावर मुमुक्षुता राहील का? पण ती राहिली तर खरी आहे. म्हणजे खरं वैराग्य निर्माण होईल तर मोक्षाची इच्छा अजून शिल्लक राहील असा अर्थ आहे त्याचा. जर तुम्हाला वैराग्य प्राप्ती झाल्यानंतर असं वाटलं की आता मला मोक्षाची आवश्यकता नाही, मोक्षाची इच्छा नाही, याचा अर्थ तुमचं वैराग्य खरं नाही. आणि खरं वैराग्य निर्माण झाल्यावर खरा शम उत्पन्न होतो, खरा दम उत्पन्न होतो, सगळं खरं. आणि हे सगळं उत्पन्न झाल्यानंतरही मोक्षाची इच्छा शिल्लक राहिली तर, म्हणून तर तिथे एक शब्द सगळ्या ग्रंथकारांनी वापरलाय. तो शब्द आहे तीव्र. सामान्य इच्छा कुत्र्याला आहे, बैलाला आहे, गाढवाला आहे. मग ज्याला काही कळत नाही त्याला गाढव म्हणतात, पण त्याला सुद्धा ती इच्छा आहे. मग ज्याला कळतं त्याला तीव्रच असली पाहिजे ना. म्हणून मोक्षाचा अधिकारी तीव्र जिज्ञासू. तीव्र जिज्ञासू कोही मोक्ष होवे है असं वाक्य आहे. ते हिंदी ग्रंथ वाचा कधी, फार सुंदर आहेत. माझा सगळ्यात आवडता ग्रंथ आहे विचार चंद्रोदय. फार नितांत सुंदर आहे. म्हणजे ज्याला प्रवेश करायचा ना परमार्थात, खऱ्या परमार्थात, त्याच्यासाठी फार सुंदर आहे. तोंड ओळख. अगदी अगदी सामान्य सामान्य प्रश्न आहेत. पुरुषार्थ किसको कहे हैं? सब पुरुषन को जिसकी इच्छा हुए है उसे पुरुषार्थ कहे है. सब पुरुषन को किसकी इच्छा हुए है? सब पुरुषन को सकल दुख निवृत्ति और परमानंद प्राप्ति की इच्छा हुई है. सकल दुख निवृत्ति और परमानंद प्राप्ति किसका स्वरूप है? सकल दुख निवृत्ति और परमानंद प्राप्ति मोक्ष का स्वरूप है. ठोबर कुमार वेळेची मुभा आहे ना मला. त्याचं कारण म्हणजे वीणा मी घेतल्यापासून 2 तास नाही म्हणत मी,
विणा उभं राहिल्यापासून 2 तासाची तरी आहे ना, त्याला वेळ आहे अजून. तर तीव्र जिज्ञासू म्हणून मुमुक्षुत्व शेवटी. खऱ्या ज्ञानी माणसाचं लक्षण तुम्हाला सांगतो मी, खऱ्या ज्ञानी लोकांबरोबर राहिलोय म्हणून सांगतो. खरा ज्ञानी म्हणतो मला काहीही कळत नाही, मी अजून काहीच नाही. खरा ज्ञानी म्हणतो. आमचे आदरणीय डॉक्टर भटकर सर एकदम डाऊन टू अर्थ मराठीमध्ये, जमिनीवर राहणारा मनुष्य, कधीही गर्व नाही, ताठा नाही. आमचे भोसरीकर माऊली ब्रह्मलीन डाऊन टू अर्थ. त्यांना इतके विरक्त होते, एकदा आमच्या भाऊसाहेबांनी त्यांचा फोटो काढला, इतके रागावले. हार घालतो का म्हणले माझ्या फोटोला तू, आता फोटो कस काय काढला माझा, ते काढून टाक म्हणले, फेकून दे. फार विरक्त. असो, तर खऱ्या ज्ञानाचं लक्षण हे आहे की ज्ञान प्राप्त झालं तरी ज्ञान झालं असं म्हणण्याचं तो धाडस करत नाही. तर स्वर्गामध्ये चांगले भोग आहेत, उच्च भोग आहेत. आमच्या भाऊसाहेबांचे वडील होते अण्णा, त्यांना गुरुवारी महाराज कारभारी म्हणायचे. फार जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांच्या गावात एक मंदिर आहे, विषयांतर होईल होऊ द्या, महात्म्याचं तर वर्णन करतो. तर त्यांच्या गावात एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये वाटसरू थांबायचे. तर यांचं मन इतकं मोठं, रोज संध्याकाळी तिथं जाऊन पाहायचे कोणी आहे का, आणि असलं तर त्याला विचारायचे जेवण झालंय का, आणि जर झालं नसेल तर आपल्या घरी नेऊन जेव घालायचे. हा 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 त्यासोबत पंक्तीला घेऊन बसायचे शेजारी आणि आग्रह करून जेव घालायचे. म्हणजे गावामध्ये कोणीही उपाशी झोपला नाही पाहिजे. कुणी का असेना, आपला नातेवाईक असो नसो, ओळखीचा असो नसो. त्यांचं वाक्य सांगतो तुम्हाला. विहीर सुद्धा झरा नसली तर आटते. विहिरीला आता इथं बघा तुम्ही, या भागात मी तुम्हाला परवा सांगितलं का नाही, 25,000 बोर असतील इथं, आणि 400 फूट 500 फूट. मग तिथं पाणी द्यायला 4,000 5,000 वर्ष लागली. ते आपण असं झटक्याला ओढतो, 7 HP 10 HP असो. तर ते असं म्हणायचे की झरा पाहिजे. तसं पुण्य खऱ्या सुखाला तेव्हा कारण होतं जेव्हा पुण्याचा झरा सुरू असेल. आता पुण्याचा मार्ग कोणता, म्हणजे शुद्ध मराठीमध्ये सोर्स काय पुण्याचा, इन्कम सोर्स म्हणतो ना आपण तसा. पुण्याचा सोर्स काय, कुठून येतं पुण्य, पुण्य कशातून येतं सांगा ना. पुण्य कशातून येतं, हा नाम जपाने. म्हणजे त्याचा मूळ स्रोत आहे कर्म. हा निष्काम सकाम विहित कर्म, विहित कर्म हा पुण्याचा स्रोत आहे. म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे कर्माचं स्वातंत्र्य असेल तर पुण्य येईल. देवतांना कर्माचं स्वातंत्र्य आहे का, मग पुण्य येणार आहे का. आता आता काय चाललंय, असलेल्या पुण्याचा खर्च चाललाय. माझ्या खिशामध्ये 25,000 रुपये नाही आहेत समजा, 25,000 रुपये आहेत. तर मी आनंदाने कधी खर्च करतो की आता जरी मी खर्च केले उद्या पुन्हा 25 येणार आहेत. पण जर मला माहित असेल की हे शेवटचे 25 आहेत, सुटता सुटत नाही. मी मक्खी चूस माणसं पाहिलीत. मक्खी चूस, मक्खी चूस म्हणजे काय माहिती का तुम्हाला. चहात जर माशी पडली तर ती माशी काढायची आणि असं करून टाकायची, कारण तिच्या पायाला लागलेला चहा वाया जाऊ नये म्हणून ती अशी चोखून फेकून द्यायची. त्याला मक्खी चूस म्हणतात. इतकी काटकसर नाही, हा कंजूसपणाचा कळस झाला. तात्या गोष्ट सांगायची ब्रह्मलीन की कंजूस म्हणजे किती, तर धोत्राची जोडी आणायची. हा
जोडी एकदम नाही काढायची वापरायला, एकच काढायची. वापरून 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 जुनं झालं की त्याचा शिवायचा लेंगा. लेंगा जुना झाला की करायची चड्डी. चड्डी जुनी झाली की करायचा लंगोट. लंगोट जुना झाला की करायची वात. आणि वात जुळून राख झाली की घासायचे दात. तो पार कुमारी म्हणून पुण्य हे पापापेक्षाही भयंकर आहे. सोन्याचा खेळा खेळा, सोन्याचा खेळा. ते एक काय म्हणतात त्याला गाणं किंवा पद असं आहे काय, तोडी सोन्याचा पिंजरा असं काय. आकाशी झेप घेरे बाकर. हे बरं पाठ आहे सगळ्यांना. प्रश्नच नाही. अभंग विचारलं तर मोबाईल काढतील. असो तर तो पिंजरा तोडायला अवघड कशामुळे, सोन्याचा म्हणून कठीण ना. तसं आहे ते. प्रमाण म्हणून नाही बरे, दृष्टांत म्हणून. एकदा गुरुवर्य महाराजांनी रामदास स्वामींची गोष्ट सांगितली. तर एक माणूस आला, म्हटलं तुम्ही रामदास स्वामींची गोष्ट कसं काय सांगितली. ते म्हटले मी काल चोराची सांगितली ते तुला चाललं. दृष्टांत म्हणून मी चोराची गोष्ट सांगितली ते तुला चाललं, हे चालत नाही का तुला. ते दृष्टांत म्हणून दृष्टांत म्हणून प्रमाण किती अगदी पट्टी लावायची अशी धरून. श्रीमंत निवृत्तीनाथांपासून सुरू करायची आणि निळोबारायांना थांबायचं, समाप्त. याच्या बाहेर आपल्याला काही प्रमाण नाही, काहीही प्रमाण नाही. असो तर सांगण्याचं तात्पर्य पुण्य कधीतरी संपणार आहे. म्हणून दृष्टी बदलली पाहिजे. निष्काम कर्मामध्ये सुद्धा प्रवृत्ती दृष्टीच्या बदलाशिवाय होत नाही. मी हे कर्म करतो, विहित करतो, कष्ट घेऊन करतो आणि मला फळ नको असं कसं वाटू शकेल माणसाला. अहो दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचं फल मला पाहिजे आणि मी केलेल्या कर्माचं सोडा म्हणायला लागले तुम्ही. काल कोणी तुम्ही सांगितलं काय, तुझं ते तुझं नाही. हा काय काय सांगितलं, माझं ते माझं आणि तुझं ते माझं. आणि निष्काम कर्म किती लांब आहे अजून. मग तो शब्दही त्याने उच्चारू नये ना, लायकीच नाही त्याची. तुम्हाला सांगतो, माऊलींच्या शब्दात सांगतो, त्याच्या पलीकडे विस्तृत जात नाही मी. काय पूय पंक्तीचे किडे चिळसी घेती. गोड वाटतो, गोड. प्रपंच गोड आहे म्हणतो, प्रपंच छान आहे म्हणतो म्हणा, पण अधिष्ठानाची दृष्टी आल्यावर विठोबर कुमारी म्हणून ज्या वेळी दृष्टी येते, ज्या क्षणी, मग तुम्ही तो क्षण अनुभवलाय का नाही मला माहित नाही, पण कधीतरी अनुभवा आयुष्यात की एखादी गोष्ट जी मिळवण्याचा आपण फार प्रयत्न करतो आहोत. सात्विक, बरं राजस्थामच सोडा, सात्विक, आणि त्या वस्तूच्या प्राप्तीच्या प्रयत्नाला यश आलं, त्या क्षणी जो आनंद होतो ना तो शब्दात येत आहे. इतका शब्दात आहे की थेट आजी संसार सुफळ झाला गे माये. 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 देखिले पाय विठोबाचे
विठोबा दे विठोबा देखिए रे पाय विठोबाचे देखिए रे पाय विठोबाचे देखिए रे पाय विठोबा दे देखिए रे पाय विठोबाचे तो मजवावा तो मजवावा तो मजवावा तो मजवावा ओ माधवावा ओ माधवावा ओ माधवावा ओ माधवावा आजी संसार सुफळ झाला गे माये. त्याचं कारण काय? देखिले पाय विठोबाचे. अधिष्ठानाचं ज्ञान झालं. सोनाराचा मुलगा आहे तो ज्या दिवशी दागिन्यातलं सोनं बघायला शिकतो तो त्याचा अधिष्ठान पाहण्याचा दिवस. परीक्षा कळते त्याला. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो. वर्म कळालं पाहिजे. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. एक आहे दृढ धरावा भाव गाईव नागवळ नागोले देतो भाव. मनोनी संगताची देवी अद्वैत भाव. मागे हंती मागे केला तुकावणे हाची संगती मागे गेला उपाव. तुकामणे मागे गेला उपाव. सुखेली निंदलो सुरतारोनी तेथे. सुखेली निंदलो सुरतारोनी तेथे. सुखेली निधनो गा शून्यदारोनी तेथे. सुखेली निधनो गा शून्यदारोनी तेथे. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. वर्म हे आहे की दिसत काहीही असलं तरी आहे तेच हा भाव दृढ करा. सद्गुरूंचा पहिला उपदेश प्रतीतीच्या विरुद्ध आहे. पहिलाच उपदेश अजातवाद. जगत झालंच नाही. विषय समाप्त. तत्वमसी महावाक्यामध्ये ते सद्गुरू सांगतात, अरे बाबा या बीजात वृक्ष आहे. म्हणतो नाही, कुठे?
फोडतो बीज, नाही आत काही नाही, फळ नाही, फूल नाही, फांदी नाही, पान नाही. म्हणतात तसं नाही, तुला बघायचं का त्यातलं कसं आहे वृक्ष, त्याला मातीत घाल, त्याला पाणी दे, खत दे, आता त्याच्यातून येईल अंकुर, मग तो वाढेल, मोठा होईल, मग त्याला मोठं खोड, बारक्या बारक्या फांद्या, पानं, फुलं, फळं सगळे येणार. हे आलं कुठून, हा सगळा वृक्ष आला कुठून, बीजातून आला. बीजातून आला तर बीजात दिसला का, नाही ना दिसला. मग बीजात नव्हता का, होता, दिसला नाही. वृक्ष नव्हता हे विधान चूक, वृक्ष दिसला नाही हे बरोबर. अधिष्ठान नाही हे चूक, अधिष्ठान दिसलं नाही हे बरोबर. आणि जेव्हा दिसेल तेव्हा आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय. ढोबार एक पाकिस्तान मधला गायक आहे, आता मी त्यांची नावं उच्चारत नाही म्हणून, नाही तर सांगितलं असतं नाव, आपली वाणी कशाला अशुद्ध करायची. पण तो गातो बरा. त्यांनी सांगितलं, एकदा मी गात होतो, माझा स्वर लागला आणि मी जेव्हा डोळे उघडले मध्ये 3 दिवस गेले होते. हे सामर्थ्य आहे स्वराचं. म्हणून स्वर आयुष्यात एखाद्या वेळी लागतो. आज काय स्वर लागला, स्वर लागणं ही गोष्टच वेगळी आहे. त्याचा ज्या क्षणी आपल्याला साक्षात्कार होतो, आपला देह, आपली वृत्ती, आपली बुद्धी सगळं त्या स्वराशी एक रूप होऊन जातं. मी काय सांगतो याच्याकरता तिथंच गेलं पाहिजे, ते शब्दात कळणार नाही तुम्हाला. ज्या दिवशी तुमचा स्वर लागेल त्या दिवशी तुम्हाला कळेल. मग तुमचं अस्तित्वच राहत नाही स्वराशिवाय. स्वररूप तसं तुमचं अस्तित्वच राहत नाही चैतन्याशिवाय. चैतन्य रूप, भगवत रूप. देखिले नाम अनुभवले हो. देखिले म्हणजे पाहिलं नाही, देखिले अनुभवीले. पाय म्हणजे स्वरूप, भगवंताच्या स्वरूपाचा मी अनुभव घेतला. भगवत भक्ती हा अनुभवाचा विषय आहे, बोलण्याचा विषयच नाही. मग का बोलायचं, बोलून बोलून तरी होईल म्हणून बोलायचं. मला एकाने विचारलं की तुम्ही एवढं कीर्तनात सांगता, तुमचा काय अनुभव, शून्य. मग का सांगता, येईल म्हणून. शिव्या देऊन तसा अनुभव येण्यापेक्षा भगवत चरित्र सांगून त्याचा अनुभव आला. शक्यता दोन्हीकडे तेवढीच आहे, बरोबर ना. वाईट गोष्टीचा अनुभव येण्याची शक्यता ही तेवढीच आहे जेवढ्या चांगल्या गोष्टीचा अनुभव येण्याची. मग वाईट का, चांगलं का नाही. गुरुवर्य महाराज, मी तो शब्द थोडा थिटा आहे, पण गुरुवर्य महाराजांच्या सांगण्याच्या बाहेरचा एकही शब्द नाही माझा. त्यांनी जे माझ्या पोतडीत टाकले त्यातलंच बाहेर काढतो एक एक. गुरुवर्य महाराजांचे काही काही शब्द इतके गमतीशीर आहेत. मला त्यांनी एक शिकवून ठेवलंय अगदी लहान असताना, 2-3 वर्षाचा. तू असं बोललास, असं करशील, होय मग केव्हाही, असं उत्तर द्यायचं. करशील, होय मग केव्हाही, का नाही, बोललो तर करीन. आता काय झालंय, मी बोललोच नाही. किंवा माझ्या बोलण्याचा अर्थ चुकीचा काढला, माझा व्हिडिओ मॉर्फ केला. मी नव्हतोच, दुसऱ्याचा चेहरा होता, तो काढून माझा लावला. आणि आता ते AI मुळे शक्य आहे, काही शक्य आहे. तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य प्राय वाटतात, ते ChatGPT जे ना, ते आता कालबाह्य झालं, आउटडेटेड, संपला त्याचा विषय आता.
आता ते सिरी का सारा काहीतरी आलं, नाही सिरी जुने आहे बहुतेक, सारा नवीन आलाय ना, काय असं काही आहे. हा नवीन आलाय. हा तर ते तुम्ही जसं म्हणाल तसं तयार करून देतो गोष्टी, इतपत झाले. सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यात जर गेलो ना आपण तर तिथे तो फारच वेगळाच विषय आहे सगळा. आमच्या सरांचं वाक्य सांगतो तुम्हाला. सर म्हणतात विज्ञान आत्ता कुठं अध्यात्माकडे निघालंय, अजून खूप लांब येते, म्हणून तिकडं फार जायचं नाही आपल्याला. तर जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा आधी संसार सुफळ झाला गे माई, देखियले पाय विठोबाचे, तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अभंगाचा यथामती भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये राहिलेल्या 2 चरणाचा थोडक्यात भाव पाहू पुढच्या 5 ते 7 मिनिटात आपल्याला सेवा पूर्ण करायची. नाही तर काय झालं, एकदा एक कीर्तन करत होते, भजनात रंगले. आता भजनात ताकदच असे तुम्हाला सांगतो, जर सगळं व्यवस्थित तालासुरात असेल तर भजन थांबूच नाही वाटतं. भजन ही गोष्ट अशी आहे ना, म्हणजे ज्ञान तत्वज्ञान सगळं खरंय, सगळं खरंय, 100% खरंय, पण शेवटी भक्ती ही भक्ती, भजन हे भजन. म्हणजे भजनाला कशाचीच तोड नाही. म्हणून आणि त्यातही तुम्हाला खरं सांगतो, ज्ञानपूर्वक भक्तीचं जे महात्म्य आहे ना ते जगात कशाला नाही. विठोबर कुमार बार कुमाई जय विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार जय कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार 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 कुमाई कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा बार कुमाई बार कुमाई कुंडली कवरदा हरिविठ्ठल देव तुकारा बार कुमाई बार कुमाई धोबा 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 मी गुरुवर्य महाराजांच्या बरोबर वारीत चाललो होतो. एक गृहस्थ आले, प्रतिष्ठित मोठी परंपरा. म्हणजे महाराज फुगडी खेळायची तुमच्या बरोबर. महाराज म्हणले कशाला, मला काय नको. नाही म्हणले खेळायचीच. मी पहिलवान म्हणले खेळतो, तुम्ही नाही म्हणायला लागले असं कसं. चला म्हणले खेळू. जेव्हा महाराज फुगडी खेळायला लागले ते बोवळून पडले समोरचे. त्याच्यामुळे मी महाराजांचा पठ्य आहे. त्याच्यामुळे ते भजनात जर एकदा आपलं सुरू झालं थांबणेच नाही, कारण त्याच्यात आनंदच तेवढा. आज दुपारी आम्ही भजनात आहे पावलं म्हणजे खूप खेळलो, खूप.
पण त्या पावलात सत्व भाव आहे. हल्ली काय झालं, हे बारीक 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 लोकांनी संस्था काढल्या ना, 50,000 धान्याचं पोतं, ते पोराचं व्हायला लागलंय मैद्याचं पोतं, बुद्धीच राहीना त्याची. तर ते बऱ्याच ठिकाणी मी कीर्तनाला वगैरे गेलो की ते अशी बारीक बारीक पोरं आणून उभी करतात सगळी, 2री 3री 4थी. हा, आणि ते कीर्तन सुरू झालं की कमराच हलायला लागतात त्यांच्या. मी त्यांना विचारलं एकदा, कुठे गेलो होतो बरं, इथेच आळंदीतच गेलो होतो एका ठिकाणी. त्यांना म्हणलं तुम्ही शाळेत जाता का, कारण मला माहिती होतं ही शाळेत जाऊन शिकणारी पोरं आहेत. हो म्हणले जातो. म्हटलं मग पीटीचा तास असतो का तुम्हाला, फिजिकल ट्रेनिंग. हो म्हणले असतो. म्हटलं मग तिथं नाचा की इथं काय नाचायला लागले तुम्ही, तिथं उड्या मारा. त्या भजनाचा काय सत्व भाव आहे. तुम्हाला एक सूक्ष्मता सांगतो आज. जेव्हा विठोबा रखुमाईला आपण असं बोलतो ना, असं विठोबाला